नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून भीतीचं वातावरण निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर आज पहाटे वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला। मात्र बिबट्या पकडला गेल्यानंतरही ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या रोष ओसरण्याचं नाव घेत नाहीये। बिबट्यानं गेल्या काही दिवसात जनावरांवर तसेच मानवांवर हल्ले केल्यानं गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थ व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी हा बिबट्या ठार मारल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा निर्धार करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी वन विभागाच्या पथकाला आणि पोलिसांना घेराव घातला। पिंजऱ्यातील बिबट्याला वन विभागानं रेस्क्यू व्हॅनद्वारे अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी विद्यार्थ्यांनी त्यास ठाम विरोध दर्शवला। जोपर्यंत बिबट्या ठार मारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच पोलीस व वन विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत। परिस्थिती तणावपूर्ण असून आंदोलकांच्या मागणीचा तोडगा काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। आज देवगावमध्ये बिबट्या पकडला गेला आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सकाळी जेव्हा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला। तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे, कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू। बिबट्या जो पकडलाय आता सर्व पार्श्वभूमी तर सगळ्यांनी सांगितली आहे, परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही। तर बिबट्या इथून पकडले जातात आणि 20-25 किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मानवीवासाकडे जातात, तिथं पण माणसंच राहतात। तर हा प्रश्न बिबट्या त्यांना ट्रॅप करून सुटणार नाहीये। यांचे कुठेतरी यांना मारलं पाहिजे आणि जे प्राणी मित्र ज्यांना खूप कळवळा येतो दिल्ली मुंबईत बसून की प्राणी मारू नका, तर लक्षात तुम्ही इथे एकदा आमच्या वावरात आहे, आमच्या शेतात आहे, मग तुम्हाला कळलं आम्ही काय दहशती खाली जगतोय। आणि जर याला जर ठार मारलं नाही आणि ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो की जे नेपाळमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही, सरकारवर त्याशिवाय राहणार नाही। शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, आसमानी संकटाने तो पिसलेला आहे आणि वरतून बिबट्याचा एक नवीन संघर्ष, हा कॉन्फ्लिक्ट बिबट्या मानवाचा तयार झालाय। याचा जर संपवायचा असेल तर बिबट्याने जागी ठार मारा अशी आमची या ठिकाणी पोटतिडकीनं मागणी आहे। देवगाव मध्ये आज बिबट्या पकडला गेलेला आहे। असे 8-9 बिबटे इथे आहेत। आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं, कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे। कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कोणीतरी पकडलेलं इथं आढळतंय, कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे। त्यामुळे ही जी मॅन ईटर जो होत चाललेला आहे बिबट्या, ह्या भागातले बिबटे, तर यांना तातडीने आपण पकडावं अशी मागणी आम्ही केली आणि जागेवर शूटआउटच्या ऑर्डरही देण्यात याव्या अशा आम्ही ऑर्डर्स त्यांना मागणी केलेली आहे। तर आमची आशा आहे की प्रशासन यामध्ये आम्हाला सहकार्य करेल।